Yes, hi to all, and let's start with our today's session. What we are going to learn today? Today, we are going to study about the half wave rectifier, full wave rectifier, and then photodiode and all these concepts. So, what does rectifier means? First of all, rectifier म्हणजे काय? Rectifier is a device which converts AC to DC. जो AC करंटला DC मध्ये कन्व्हर्ट करतो, which converts AC to DC is known as rectifier. So what is rectifier means? The device which converts AC to DC is known as rectifier. जो AC ला DC मध्ये कन्व्हर्ट करतो त्याला आपण काय म्हणतो? रेक्टिफायर. लक्षात आलं का सगळ्यांच्या? रेक्टिफायर म्हणजे काय ते? Yes. Now, half wave rectifier. There are three types of rectifiers: half wave rectifier, full wave rectifier, and bridge rectifier. त्यातले आपल्या सिलेबसमध्ये फक्त दोनच आहेत, एक हाफ वेव्ह आणि दुसरा फुल वेव्ह. सो हाऊ इट वर्क्स, व्हॉट इज द डायग्राम ऑफ इट? इट्स व्हेरी सिम्पल. अ सर्किट इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. दिस इज द ट्रान्सफॉर्मर. हा काही रेक्टिफायर नाही. आठवतोय ना ट्रान्सफॉर्मर आपला झालेला? आठवतोय का? इज इट राईट? सो दिस इज द ट्रान्सफॉर्मर. And then there is a diode, and then the resistance. This resistance means device. जो कुठला आपला डिव्हाइस असेल की ज्याला सप्लाय द्यायचा आहे तो डिव्हाइस आहे. सो दिस इज द रेक्टिफायर. नाव हॅव यू सीन द मोबाईल चार्जर और लाईक दॅट? काय असतं त्या मोबाईल चार्जरवरती लिहिलेलं? बघा, मी मुद्दामून आज इथे एक मोबाईल चार्जर घेऊन बसलेलो आहे. इकडे चार्जिंगला चालू आहे तो वेगळा, राहू दे. याच्यावर दिलेलं आहे इनपुट 100 to 240 volt and 50 hertz AC and current 0.5 ampere. बरोबर आहे. म्हणजे इनपुटला काय आहे? याच्या इनपुटला 100 to 240 volt AC आपण कनेक्ट करू शकतो. याचा 50 to 60 हर्ट्ज एवढा सप्लाय आहे आणि करंट आहे 0.5 एम्पियर. ओके. आता आउटपुटला काय आहे? आउटपुटला आहे दिस इज इनपुट. आता आउटपुटला काय आहे? आउटपुटला आहे 9 वोल्ट DC. म्हणजे तुमचा मोबाईल चार्ज होतोय तो कितीवरती चार्ज होतोय? 9 वोल्ट DC अँड 2 एम्पियर करंट. सो हा 9 वोल्ट DC. आणि म्हणून मी म्हटलं ना, याच्या आतमध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो. बरोबर आहे? म्हणून बघितलं की ह्याच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप और स्टेप डाऊन. ऑब्वियस याच्यात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. आणि हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि पुढे काय आहे? पुढे रेक्टिफायर आहे. रेक्टिफायर आहे म्हणजे काय आहे? माझा तो फुल वेव्ह आहे का हाफ वेव्ह आहे का ब्रिज आहे तो वेगळा भाग. तो कंपनीवरती आणि त्याच्या बाकीच्या गोष्टींवरती डिपेंडेंट आहे. सो याचं काम काय आहे? हा जो AC आहे ना, AC, या AC ला कन्व्हर्ट करायचं DC मध्ये. कारण की तुमचा मोबाईल चार्ज होतो DC वर, नॉट AC. पण याचं कन्व्हर्जन व्हावं लागतं AC टू DC. आणि AC टू DC हे कन्व्हर्जन करणारा कोणी असेल तर तो हा आहे, तो म्हणजे रेक्टिफायर. लक्षात येतंय का? तो जो कन्व्हर्ट करणारा आहे तो कोण आहे? रेक्टिफायर आहे. नाव ओव्हर हिअर यू कॅन चेक. वी आर गोइंग टू डायग्राम सोपी आहे. ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरला इथे काय लावलेलं आहे? डायोड लावलेला आहे. डायोडच्या पुढे रेझिस्टन्स लावलेला आहे. डायग्राम संपली. हे दोन्ही सर्किट्स ग्राउंड केलेले आहेत, अर्थिंग केलेलं आहे त्याचं.
हा रेझिस्टन्स RL म्हणजे लोड रेझिस्टन्स म्हणजे तुमचं डिव्हाइस कोणतंही, मग तो मोबाईल चार्जिंगला लावलेला असेल किंवा जे काय असेल ते. ओके. सो डायग्राम इज व्हेरी सिम्पल. हा, मग हे VS लिहिलंय ते काय आहे, VL लिहिलंय ते काय आहे, दिस व्होल्टेज अक्रॉस सोर्स अँड दिस इज व्होल्टेज अक्रॉस रेझिस्टन्स, लोड रेझिस्टन्स. ते लिहायची आवश्यकता तसं पाहिलं तर नाही, नाही लिहिलं तरी चालेल. ओके. आता काय होणार आहे, फ्रॉम दिस पॉइंट obviously the AC will enter, alternating current will enter. कुठला करंट आला, अल्टरनेटिंग करंट. दिस अल्टरनेटिंग करंट will enter from primary of the transformer, it will get transferred to secondary of transformer. But when the positive cycle will appear, what will happen, positive cycle will appear at that time. डायोडच्या इकडे पॉझिटिव्ह सायकल आली ना, सो डायोड विल गेन पॉझिटिव्ह सायकल, मीन्स डायोड विल बिकम फॉरवर्ड बायस. ज्या वेळेला पॉझिटिव्ह सायकल येईल तेव्हा हा डायोड काय होईल, फॉरवर्ड बायस होईल. इन केस ऑफ पॉझिटिव्ह सायकल डायोड विल बिकम फॉरवर्ड बायस. इथे FB म्हणजे फॉरवर्ड बायस, हा, तुमचं फेसबुक नाही. हा, सो वेन फॉर पॉझिटिव्ह सायकल डायोड विल बिकम फॉरवर्ड बायस अँड करंट विल फ्लो थ्रू इट. आपण बघितलं फॉरवर्ड बायसला करंट फ्लो होतो. देन फॉर negative cycle diode will become reverse bias, and in case of reverse bias there is no flow of current. जो मायनर करंट फ्लो होतो तो मायक्रो एम्पियर मध्ये, तो आपल्या डिव्हाइसला काही चालणारा नाहीये. म्हणजे डिव्हाइस करता ॲज गुड ॲज देर इज नो फ्लो ऑफ करंट. सो फॉर फॉरवर्ड बायस देर इज अ करंट, फॉर रिव्हर्स बायस नो करंट, फॉर फॉरवर्ड बायस करंट, रिव्हर्स बायस नो करंट. आणि मग याचा ॲव्हरेज करंट त्यातून जातो. ओके. सो याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पार्ट होते. यातला निगेटिव्ह निघून गेला ना, म्हणजे हा फक्त पॉझिटिव्ह डायरेक्शनला राहिला. सो दिस इज द डायरेक्ट करंट. सो वी कन्व्हर्टेड द AC टू DC. इथे पण AC ला कन्व्हर्ट केलं DC मध्ये, पण सगळ्याच्या सगळ्या वेव्हला कन्व्हर्ट केलं का, आर वी कन्व्हर्टेड द एंटायर वेव्ह? नो, we converted only half part of it, so it is known as half wave rectifier. Clear to everybody? सगळ्यांना हाफ वेव्ह रेक्टिफायर हा पार्ट कळला का? Yes. Then full wave rectifier. Full wave rectifier, the diagram is same, only we are going to increase the one diode over here. एकच डायोड होता, याच्याऐवजी आता किती डायोड आले, दोन डायोड आले. आणि आता लोड रेझिस्टन्स आहे, तो लोड रेझिस्टन्स एंडला जोडायच्या ऐवजी आपण कुठे जोडला, सेंटरला, सेंटर ऑफ द ट्रान्सफॉर्मर. नॉट एक्झॅक्टली ॲट द सेंटर, त्या ट्रान्सफॉर्मरच्या कुठल्याही एका पॉइंटला. आता क्लिअर टू एव्हरीबडी? सर्किट डायग्राम करायची का? सर्किट डायग्राम सुद्धा सोपी आहे इथे पण. मगाशीच डायग्राम मध्ये एक डायोड वाढवला आणि मगाशी आपण इथेच लोड रेझिस्टन्स टाकला होता ना, तो इथे नाही टाकला. आता तो आता काय केला, आपण इथून काढला, इथे लोड रेझिस्टन्स टाकला. तर इथे एक मिस्टेक या डायग्राम मध्ये, इथे एक ॲरो ड्रॉ करायचा राहिला आहे. ओके, अदरवाइज एव्हरीथिंग इज फाईन. डायग्राम कळली का? डायग्राम मध्ये काही डाऊट नसावा, आय थिंक सो. असे तर विचारा की सर नाही कळले, मी एक्सप्लेन करेन परत. ओके, यात न करण्याचं काही नाही आहे. दोन डायोड लावले, मग असाच ट्रान्सफॉर्मर, दोन डायोड लावलेले आहेत. आणि जो लोड रेझिस्टन्स आहे तो डायरेक्ट इथून इथे लावायच्या ऐवजी आता काय केलं आपण त्या लोड रेझिस्टन्स करता वेगळी वायर यूज केली. तो इथे लोड रेझिस्टन्स लावला आणि हा लोड रेझिस्टन्स सेंटर टाकला. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, आता मी ह्यावर्षी टेक्स्टबुक मी आत्ता नाही बघितली, पण जुन्या टेक्स्टबुकमध्ये हीच डायग्राम थोडीशी सोपी ड्रॉ केलेली होती. सर्कॅस्टिकली सोपी म्हणतोय मी. हा ट्रान्सफॉर्मर, हा डायोड पहिला, हा डायोड दुसरा,
अशी डायग्राम ड्रॉ केलेली होती. अशी सुद्धा चालेल, पण मी म्हणतो एवढं तरी कशाला करता? अजून सोपं सांगू का? हां, आता खरं तर ते तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम ड्रॉ केली तीच डायग्राम ड्रॉ करा, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. का? कारण चेक करणारा व्यक्ती फिजिक्सचा आहे. पण तो सेमी कंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये वीक आहे. कारण की जुने जे टीचर्स होते ना, त्यांना इलेक्ट्रॉनिक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. हां आणि आणि दुसरा हा आपला शेवटचा चॅप्टर आहे. आदित्यानी लिहिलं तसं. करेक्ट. दॅट इज द सेकंड रिझन. आणि त्याच्यामुळे ही डायग्राम इले सी सिंपल गोष्ट आहे ह्याच्यात. जर का तुम्ही डोक्याने विचार केलात तर. आपल्याला एक कनेक्शन इकडे पाहिजे. कुठेही घ्या तुम्ही चालेल आणि एक कनेक्शन याला गेलं पाहिजे. मग ते असं फिरवून घ्या, नाहीतर डायरेक्ट घ्या, कसंही घ्या. काय फरक पडतोय, हो की नाही? एंड पॉइंट आणि फर्स्ट पॉइंट हा मात्र तुमचा सेम पाहिजे. ते मात्र चुकायचे नाहीत. ते चुकलं तर मग डायग्राम चुकते, सर्किट चुकतं हे लक्षात घ्या. सर्किट चुकतं म्हणजे आपलं फर्स्ट पॉइंट आणि एंड पॉइंट हे हे चुकतात कनेक्ट करायला. तेवढे फक्त बरोबर कनेक्ट करायचे. आता फर्स्ट पॉइंट ह्या वायरवरती कुठेही आला तरी चालतो आणि लास्ट पॉइंट ह्या ट्रान्सफॉर्मरवरती कुठेही आला तरी चालतो ट्रान्सफॉर्मरच्या ह्या पीकवरती. कसेही कनेक्ट करा. ओके. येस. So full wave rectifier. Now what will happen in case of full wave rectifier? See, when the positive cycle will appear over here. इथे जेव्हा पॉझिटिव्ह सायकल येते त्यावेळेला हा डायोड पॉझिटिव्ह होतो कम्पेअर टू सेंटर टॅप आणि हा डायोड निगेटिव्ह होतो अगेन कम्पेअर टू सेंटर टॅप. आता कम्पेअर टू सेंटर टॅप असं का म्हणतोय बरं? आता हे पॉझिटिव्ह म्हणजे काय आणि निगेटिव्ह म्हणजे काय? पॉझिटिव्ह म्हणजे जास्त आणि निगेटिव्ह म्हणजे कमी. हे डोक्यात घ्या. जास्त आणि कमी. मग हा पॉझिटिव्ह होतो म्हणजे ह्याचं पोटेन्शियल याच्यापेक्षा जास्त होतं आणि निगेटिव्ह होतो म्हणजे ह्याचं पोटेन्शियल याच्यापेक्षा कमी होतं. म्हणून मी काय म्हटलं, डायोड D1 will become positive compared to center tap and D2 will become negative compared to center tap. And that's why D2 is in reverse bias mode. मग त्या केसमध्ये D2 रिव्हर्स बायस मध्ये जाणार आणि D1 फॉरवर्ड बायस मध्ये जाणार. So the positive cycle will flow. ही जी आलेली पॉझिटिव्ह सायकल आहे ही फ्लो होईल D1 मधून. ओके. Now, when negative cycle appears, what will happen? When negative cycle appears, then this diode will become positive with respect to center tap and this diode will become negative. Exactly ulta. So, current will flow through it now. यातून करंट जाईल असा आणि म्हणून ही डायग्राम आहे ना आपली, ही डायग्राम जास्त बरी पडते बघा. बघा, एकदा D1 आणि हा D2 समजण्याकरता एकदा D1 पॉझिटिव्ह आणि D2 निगेटिव्ह. मग D1 मधून करंट फ्लो होईल. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर D2 पॉझिटिव्ह झाला आणि D1 निगेटिव्ह झाला आणि हा पॉझिटिव्ह म्हणजे हा फॉरवर्ड बायस झाला आणि हा फॉरवर्ड बायस झाल्यामुळे ह्याच्यातून करंट फ्लो झाला. म्हणजे बघा आपला जो लोड रेझिस्टन्स आहे, मग लोड रेझिस्टन्स म्हणजे मे बी मी इथे चार्जिंगला लावलेला मोबाईल आहे असेल, हा लोड रेझिस्टन्स आहे. मला त्या चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमधून करंट पास व्हायला पाहिजे. तो D1 मधूनही झाला, D2 मधूनही झाला. होतोय. हो की नाही? म्हणजे माझं काम होतंय. दोन्ही वेळेला होतंय. पण हा पॉझिटिव्ह त्यामुळे ह्याला पॉझिटिव्ह सायकल आली. हा पण पॉझिटिव्हच आणि ह्याला सुद्धा आता पॉझिटिव्ह सायकलच येणार. लक्षात आहे का? हा पॉझिटिव्ह म्हणून हा पॉझिटिव्ह झाला तेव्हा ह्याची पॉझिटिव्ह सायकल आली. आता हा पॉझिटिव्ह झाला त्यामुळे ह्याची पॉझिटिव्ह सायकल येणार. म्हणजे टोटल जो लोड रेझिस्टन्स आहे त्यात पॉझिटिव्ह त्याच्यात हे दोन्ही फ्लो होणार. पण पुढच्या पॉझिटिव्ह सायकलला D1 पॉझिटिव्ह आणि D2 निगेटिव्ह. पुढच्या निगेटिव्ह सायकलला D2 पॉझिटिव्ह D1 निगेटिव्ह. त्यामुळे D2 करंट होणार. And like this way there is a production of what?
प्रोडक्शन ऑफ डीसी करंट, डीसी फक्त पॉझिटिव्हला आला. ओके. अँड एंटायर वेव्ह विल गेट रेक्टिफाईड. सगळी वेव्ह इथे रेक्टिफाय झाली म्हणून ऑब्विसली आपण याला काय म्हणतो, फुल वेव्ह रेक्टिफायर. क्लिअर, गेटिंग इट? त्यांना हा पार्ट समजला का? फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर. येस. सो इट्स व्हेरी इझी पार्ट. खूपच सोपा आहे. ओके, चलो कॉपी इट. चलो, हाफ वेव्ह रेक्टिफायरचे डायग्रॅम आणि दोन्हीचे ग्राफ, इनपुटचा ग्राफ आणि आउटपुटचा ग्राफ पटकन कॉपी करून घ्या. त्यातलं व्हीएस आणि व्हीएल काढत बसू नका. आता याच्यात अजून एक काय होतं, फक्त थोडंसं सांगून ठेवतो. आपण एकच सेकंद थांबा, लिहू नका, ड्रॉप नका, एक सेकंद थांबा. रिव्हर्स बायसला प्रॅक्टिकली इथे आपण झिरोच करंट म्हटलंय रिव्हर्स बायसला. आयडियली मायनर लिकेज करंट फ्लो होतो, येस ऑर नो? आठवतंय का कालचं? मायनर लिकेज करंट इन मायक्रो एम्पियर्स. सो मायनर करेक्शन इथे तुम्हाला मिळते. ओके, टुवर्ड्स दिस साइड. पण तो अगदी मायनर असतो. पण त्याच्यामुळे एक गोष्ट घडते की ह्याची एफिशियन्सी रेक्टिफायची थोडीशी कमी होते. ओके, सो दिस इज अ वेस्टेज ऑफ एनर्जी और लॉस ऑफ एनर्जी वी कॅन सी इन केस ऑफ रिव्हर्स बायस. आणि तसंच इकडे पण घडणार आहे. इकडे पण या निगेटिव्ह सायकल ज्या वेळेला येणार आहे त्या वेळेला स्मॉल रिव्हर्स बायस लिकेज करंट जो ह्याचा फ्लो होणार आहे आणि उलट हा जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा ह्याचा. सो ते प्रत्येक वेळेला आपल्याला स्मॉल अमाऊंट ऑफ रिव्हर्स लिकेज करंट प्रत्येक वेळेला मिळणार आहे. ऑब्विसली पॉझिटिव्हला थोडासा निगेटिव्ह झाला म्हणजे याची अँप्लिट्यूड थोडी कमी होईल ना प्रत्येक वेळेला, मायनर अमाऊंट मध्ये का असे ना. ओके, आणि हा ड्रॉबॅक कॅन्सल करण्याकरता पुढचा रेक्टिफायर आला, त्याचं नाव मी तुम्हाला सांगितलं मगाशी, ब्रिज रेक्टिफायर. ओके, आत्ता आपल्या ब्रिज रेक्टिफायर आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण पडायला नको. हे कॉपी करून घ्या. नका काढू आत्ता. फक्त तुम्हाला सांगून ठेवलं अजून पुढचं थोडंसं पुढचं नॉलेज देऊन ठेवलं. ब्रिज रेक्टिफायर मी तिसरा रेक्टिफायर सांगितला, तो का अस्तित्वात आला, त्याच्या मागचं रिझन काय होतं, या दोन पुरेसे नव्हते का? तर हा एक ड्रॉबॅक एलिमिनेट करण्याकरता म्हणून तिसरा आला.
हा नाही, हा नवीन सिलेबसमध्ये ऍड केलाय बरं का. ग्राफ ड्रॉ करू नका ग्राफमध्ये, पण नवीन सिलेबसमध्ये हा पॉईंट ऍड केलाय, रिपल फॅक्टर. याला म्हणतात रिपल फॅक्टर. आता जस्ट तुमचं टेक्स्टबुक बघतोय की येस, हा पार्ट ऍड केलाय. हा, हे ग्राफ ड्रॉ करायचेत ना, हे ग्राफ ड्रॉ करायचे. डन, सगळ्यांचं झालं का? आदित्यचं झाले ते झेडसी टाईप केलंय. अदर्स? येस. योहान लिहितोय, योहान पटकन. डन. निहाल झालं, सॉरी निहाल नाही, योहान. So efficiency of this half wave rectifier is nearly 41%. हाफ वेव्ह रेक्टिफायरची एफिशियन्सी किती असते? नियर अबाउट 41%.
म्हणजे ती खरं हाफ वेव्ह म्हणजे 50% असायला पाहिजे ना, पण हा जो फॅक्टर आहे त्यामुळे ती किती होते? 41% होते. हे मग फुल वेव्हची किती? फुल वेव्हची आता 100% असायला पाहिजे. पण नाही. परत प्रत्येक ह्याच्यात एक स्मॉल, स्मॉल सायकल येते. बरोबर आहे मी मगाशी म्हटलं तसं. त्यामुळे ह्याची जी एफिशियन्सी आहे, ती निअरली 81% असते. 81 टू 82 म्हणजे हाफ वेव्हच्या डबल थोडक्यात. मग हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह मध्ये बेटर कोण? तर ऑब्व्हियसली फुल वेव्ह. का बरं? एफिशियन्सी जास्त आहे. द कंप्लीट वेव्ह विल गेट रेक्टिफाईड. अख्खीच्या अख्खी वेव्ह रेक्टिफायर होते, अर्धी नाही. आणि अजून एक पुढचा पॉइंट, द रिपल इन फुल वेव्ह रेक्टिफायर इज लेस दॅन दॅट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. मग तुम्ही मला आता पुढचा प्रश्न विचारणार, सर रिपल म्हणजे काय? तिकडे जाऊयात. आधी हे कॉपी करून घ्या. याच्या पुढचा पार्ट आहे झिनर. झिनरची 3 पेजेस तशी आहे तशी उडवलेली आहेत. सो झिनर डायोड आपल्याला नाहीये. म्हणजे तो सुरू होतो पेज नंबर 347, 348, 349 अँड 350चा हाफ पार्ट झिनर नाही. सो डायरेक्ट फोटो डायोड. सो 3 पेजेस गायब. ओके, झिनर डायोडचं प्रॅक्टिकल झालं. अरे पण तो सिलेबस मधून काढलाय तुमच्या. सो झिनर डायोड का आपण कसा यूज करतो? वी आर गोइंग टू यूज इट इन रिव्हर्स बायस मोड. We are going to use Zener diode in reverse bias mode. The use of it as a voltage regulator. त्याचा यूज काय आहे? व्होल्टेज रेग्युलेटर. झालं का? झिनर डायोड, सॉरी फुल वेव्ह रेक्टिफायर.
योहान, निहाल, आदित्य त्यांनी डब्ल्यू टाईप केलं होतं म्हणून मी त्यांना विचारतोय, बाकीच्यांचंही चालू आहे, चालू आहे. जो तुमच्या त्याच्यात इंट्रोड्यूस केला रिपल फॅक्टर म्हणजे काय होतं, आता असं आपण मगाशी बघितलं की थोडासा ना इथे नाही म्हणायला एक एसी चा हे येतोच फॅक्टर, मायनर अमाऊंट ऑफ एसी फॅक्टर विल गेट इंट्रोड्यूस, दॅट इज नोन ॲज, म्हणजे आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळणं एक्सपेक्टेड असतं, पण मायनर अमाऊंटचा एसी फॅक्टर मिळतो, दॅट इज नोन ॲज रिपल फॅक्टर. तर आपण काय म्हणतो, रिपल फॅक्टर. कॅन वी कॅल्क्युलेट दिस रिपल फॅक्टर? कॅल्क्युलेट करता आता काढूनही टाकता येईल, हो की नाही? सो कॅन वी कॅल्क्युलेट? येस, इट्स व्हेरी इझी. सो रिपल फॅक्टर वी कॅन कॅल्क्युलेट बाय आर एम एस. मग आठवतंय का आर एम एस? व्हॉट इज आर एम एस मीन्स? RMS value of AC, रूट मीन स्क्वेअर. योहानला फक्त आठवतंय काय? बाकीचे नाही झोपले. RMS व्हॅल्यू ऑफ AC टू DC. डीसीची आरएमएस व्हॅल्यू नाही, डीसीची कंप्लीट व्हॅल्यू घ्यायची. डीसीला आरएमएस नसतं ना. सो आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी अपॉन व्हॅल्यू ऑफ डीसी असं लिहितो मी. आरएमएस व्हॅल्यू ऑफ एसी टू व्हॅल्यू ऑफ डीसी. क्लिअर? ओके. सो रिपल फॅक्टर म्हणजे काय हे कळलं का? रिपल फॅक्टर म्हणजे अ स्मॉल अमाउंट ऑफ AC current will enter in the rectified current. रेक्टिफाईड करंट मध्ये स्मॉल अमाऊंटचा एसी करंट काय होतो, इंट्रोड्यूस होतो. त्याला आपण काय म्हणतो, रिपल फॅक्टर. सो हाऊ कॅन वी एलिमिनेट दिस रिपल फॅक्टर? फॉर दॅट पर्पज देर इज कपॅसिटर फिल्टर. कपॅसिटर फिल्टर.
तुमच्या टेक्स्टबुक मध्ये इतकं मस्त लिहिलं नाही याच्यावरती, मी आता जस्ट वाचत होतो, काही कळलंच नाही पाहिजे. डोंट वरी, मी ते इझी करून तुम्हाला सांगतो. अतिशय सोपं आहे खरं तर तो पाठ. एवढा ट्रिकी करून द्यायची आवश्यकता नव्हती. लक्ष इकडे द्या आता. क हा रिपल फॅक्टर काढून टाकायला आपण काय यूज करतो? मग मी सांगितलं, रिपल फॅक्टर म्हणजे कळलं ना सगळ्यांना? जो डीसी मध्ये अनवॉन्टेड एसी, स्मॉल अमाउंट ऑफ एसी येतो त्याला म्हणतात रिपल फॅक्टर. मग हा जो स्मॉल अमाउंट ऑफ एसी येतोय, हा, किंवा दुसरं काय करतात, मी आता सांगितलं ब्रिज रेक्टिफायर वापरतात, किंवा अजून काय मी सांगितलं, इथे लिहिलं मी आता कपॅसिटर फिल्टर. वी आर गोइंग टू यूज कपॅसिटर फिल्टर. ओके आदित्य? मग कपॅसिटर फिल्टर म्हणजे काय? तर काही नाही, हे जे सर्किट आहे आपल्या त्याच्या पुढे कपॅसिटर फक्त लावतात इन बिटवीन लोड. सो लोडला जायच्या आधी याच्यामध्ये एक कपॅसिटर लावला जातो. सो वी आर गोइंग टू कनेक्ट वन कपॅसिटर ओव्हर हिअर. सो व्हॉट विल हॅपन देन? काय बरं घडतं त्याच्यामुळे? बिकॉज ऑफ दॅट, व्हॅन धिस पॉझिटिव्ह ऑफ एसी, जो एक एक्स्ट्रा रिपल फॅक्टर आलेला आहे, तो रिपल फॅक्टर या लोड रेझिस्टन्स कडे जायच्या ऐवजी त्या तो काय करतो, आता इथे दोन आहेत ना, लोड रेझिस्टन्स आहेत आणि कॅपॅसिटर आहेत. मग हा रिपल फॅक्टर लोड रेझिस्टन्स कडे जायच्या ऐवजी कुणाकडे जातो? कपॅसिटर कडे. आणि ऑब्व्हियसली कपॅसिटर कडे गेल्यामुळे कपॅसिटर काय होतो? चार्ज होतो ना. सो कपॅसिटर विल गेट चार्ज अँड व्हेन दिस लिटिल, आता इथे काय होणार आहे? इथे थोडासा निगेटिव्ह फॅक्टर येणार, बरोबर आहे. हा मायनर जो निगेटिव्ह फॅक्टर आहे तो कोणीतरी भरून काढला पाहिजे ना. मग त्यावेळेला हा कपॅसिटर काय करणार? आधी स्टोअर केलेले जी एनर्जी आहे त्याला तो रिलीज करणार आणि पाठवणार. लक्षात आहे का? पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. रिपल फॅक्टर म्हणजे काय? तर बघा, इथे कंप्लीट ही स्ट्रेट लाईन अशी आली पाहिजे, पण ह्या आपण पीक मध्ये सुद्धा काय होतं, थोडीशी व्हेरिएशन्स येतात. इन दिस पीक ऑल्सो देर आर सर्टन व्हेरिएशन्स. इज इट राईट? हे कळलं? ही जी व्हेरिएशन्स येतात, हा ॲज गुड ॲज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या फॉर्मॅटमध्ये आली. इथे तसं झालं नाही बघा. इथे पॉझिटिव्ह नंतर तो डायरेक्ट वरती चढलाय, असा मध्ये परत कर्व नाही आला, हो की नाही? इथे नाही तुम्ही म्हणा की सर इथे पण अशी व्हेरिएशन, पण इथली व्हेरिएशन कशी आहेत? 0 तर डायरेक्ट परत तो वरती चढला, असा कर्व नाही मिळाला आपल्याला मध्ये. पण इथे असा कर्व आपल्याला मिळतो. त्याला म्हणतात रिपल फॅक्टर. हा रिपल फॅक्टर काढून टाकण्याकरता आपण काय करतो? इथे कपॅसिटर लावतो. त्याला म्हणतात कपॅसिटर फिल्टर. मग कपॅसिटर फिल्टर काम काय करतो? When the extra current will appear, this ripple factor current will appear extra, this capacitor will get charge. हा कपॅसिटर चार्ज होतो आणि तो जो एक्स्ट्राचा करंट आहे रिपल फॅक्टरचा, तो लोड कडे जाऊ देत नाही. आता बघा, आता कमी झाला ना अचानक करंट, व्होल्टेज कमी झाला ना, अचानक ड्रॉप झाला ना करंट आणि व्होल्टेज. मग आता काय करतो? ते ड्रॉप ज्या वेळेला होतं त्यावेळेला हा कपॅसिटर त्याच्याकडे स्टोअर केलेला करंट आता सेंड करतो. तो ह्याच्यातून जातो लोड मधून. लक्षात येते का? मग ज्या वेळेला पॉझिटिव्ह एक्स्ट्रा मिळेल तेव्हा तो स्टोअर करतो, जेव्हा कमी होईल तेव्हा तो पाठवून देतो. परत कमी पडलं स्टोअर, जास्त झालं स्टोअर करतो, कमी पडलं पाठवून देतो. स्टोअर केलेला एसी आहे ना, बरोबर आहे ना. पण तो एसी मला सांग,
ओजस, एसी मेन लोडकडे एसी गेला का? त्याच्यामुळे लोडकडे एसी गेला का? जो एसी आला तो त्यांनी स्टोअर करून घेतला आणि पाठवणार डीसी पाठवून दिला परत. एक ज्यावेळेला ओरिजिनल डीसी कमी होतो मायनर अमाऊंट मध्ये, तेव्हा लक्षात आहे का? म्हणजे म्हणजे इथे जर कमी होणार आहे तेव्हा तो, अरे मित्रा हे बघ, या कपॅसिटरला एसी येऊ देत डीसी येऊ देत, उलट कपॅसिटर म्हणून डीसी पास होतो का रे ओजस? कपॅसिटर म्हणून डीसी पास होतो का? नाही. मग जो एसी आला, हा एसी या कपॅसिटर काय करणार? स्टोअर करून घेणार. हा मग आता कमी झाला त्यावेळेला हा कपॅसिटर आपल्याकडनं वेळ पाठवणार, पण पाठवताना तो काय पाठवणार? जेवढा कमी झाला तेवढाच डीसी पाठवणार. तो पाठवताना काय एसी वेव्ह नाही पाठवणार. म्हणजे इकडून येणाऱ्या डीसी मध्ये हा डीसी म्हणूनच ऍड होणार ना. इकडून येणाऱ्या डीसी मध्ये हा डीसी म्हणूनच ऍड होणार. त्यामुळे लोड मध्ये हा एसीला सांभाळून घेणार. म्हणजे थोडक्यात जो रिपल फॅक्टर येतोय ना, त्या रिपल फॅक्टरला हा सांभाळून घेणार. कळलं का? गेटिंग इट टू ऑल, गेटिंग इट टू एव्हरीबडी. येस. सो दिस इज द रिपल फॅक्टर. झिनर डायोड हा पार्ट कट केलेला आहे. झिनर डायोडचं व्होल्टेज रेग्युलेटर, त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स आणि डायरेक्ट फोटो डायोड हा आता आपण उद्या बघूयात. उद्या फोटो डायोड, एलईडी हे सब झालं की ट्रान्सफॉर्मर सुरू होईल. 2 दिवसाचा आपला, ॲज अ सेड, 2 दिवसाचा चॅप्टर राहिलाय. आज वार बुधवार ना, सॉरी मंगळवार, बुधवार गुरुवार, गुरुवारी द एंड, शुक्रवार शनिवार आणि रविवार 3 दिवस पुढचे थर्मो. ओके. कंपॅरेटिव्ह थर्मो मी फास्ट घेणार आहे खूप, कारण तुमचा ऑलरेडी झालेला आहे. हो ना, झालाय ना. येस. आता मी बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गॅलिसिक्स लॉ वगैरे घेत बसणार नाही परत तुमचे, आत्ताच सांगतोय. ते जर का आले नाही तर एकेकाला बूट काढून मोजाने मारीन. हाँ वास येणार यार. चलो आज यहीं पे रुक जाते हैं, अपना टाइम हो गया है. सो बाय बाय, टेक केयर, हैव अ नाइस डे अहेड.